नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी. फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की आपण 2 ते 2.5 महिने झालं आहे शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ कोणत्याही शेती संबंधित व्हिडिओ किंवा शेती संबंधित माहिती ही अपलोड केलेली नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्या आधी बी एक व्हिडिओ टाकला होता असंच मी, परंतु आपल्या चॅनल काही व्हिडिओ म्हणजे माहिती देणं नाही झाली शेतकरी मित्रांनो. बाकी काम इतकं होतं शेतकरी मित्रांनो की मजूर भेटणं झालं, आणि जे मजूर भेटत होतं शेतकरी मित्रांनो ते जास्त पैसे मागत होतं शेतीमधलं काम करण्यासाठी. काय की ज्वारी काढणं असन, गहू काढणं असन, त्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजरी काढणं असन, त्याचं खळं असन शेतकरी मित्रांनो, म्हणजे मोडणी खळं असन शेतकरी मित्रांनो. ह्याला भरपूर प्रमाणात पैसे जास्त मागायला लागलं होतं शेतकरी मित्रांनो. आणि जास्त जर पैसे दिले शेतकरी मित्रांनो तर आपल्याला शेतीमध्ये काही उरत नाही आहे, आणि शेती करून काय फायदा बी नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आपल्याला स्वतःच काम करावं लागेल, आणि त्यामुळं आपण घरच्या घरी स्वतःच काम करत होतो शेतकरी मित्रांनो. त्यानंतर आपल्या ह्या शेळ्या असतात शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बैल असतील, गाय असन, त्यानंतर ही पाठीमागची लिंबूचा बाग बघता शेतकरी मित्रांनो. ह्याच्यातले आपल्याला संपूर्ण लिंबू आपल्यालाच काढावं लागत होते शेतकरी मित्रांनो. घरच्या घरी मजूर लावलं नाही आपण कोणचंही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं मजूर लावलं नाही. उन्हाळाभर आपण स्वतःच काम करीत राहिलो. त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाही. आणि जर व्हिडिओ बनवला असते आपण शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित माहिती जर देत राहिला असतो, त्या भानगडीमध्ये शेतकरी मित्रांनो आपले उन्हाळ्याची कामं राहिले असते, किंवा मजूर सायन जर केले असते आपण तर भरपूर प्रमाणात पैसा गेला असता आपला. त्याच्यामुळं आपण काय केलं की 1-2 महिने आपण यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ टाकत होतो शेतकरी मित्रांनो ते बंद करून टाकले होते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला एकही व्हिडिओ आपण 2 ते 2.5 महिने झाले असताना आपण एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आणखी काय करेल की आता इथून पुढं शेळ्या संबंधित माहिती असेल, शेती संबंधित माहिती असेल, आपण आता रेग्युलर म्हणण्यापेक्षा 2-3 दिवसाला एखादा व्हिडिओ सोडत राहीन शेतकरी मित्रांनो. तरी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो. का की आपण माहिती जी देतो आहे तर व्यवस्थित आपण माहिती देतो आहे, चांगली माहिती देतो आहे शेतकरी मित्रांनो. कधीही आपल्या माहिती म्हणजे मी माहिती दिली आणि त्यापासून नुकसान शेतकरी झालं असं कधी नाही शेतकरी मित्रांनो. कोणत्याही कंपनी जाहिरात नाही शेतकरी मित्रांनो करीत मी. त्यानंतर आपण शेतकऱ्याचा फायदा होईल यासाठी माहिती देतो आहे, आणि आपल्याला शेतकऱ्याकडून कोणतीही अपेक्षा नाही शेतकरी मित्रांनो. उगा आपल्याला माहिती आहे आणि आपल्या दुसऱ्या तरुण शेतकरी मित्राला माहिती व्हावा किंवा शेती करायची शिकावा, म्हणजे तोटा होऊ नये शेतकरी मित्रांनो. सावध व्हा, कुठं जिथं एखादं काय होतं फसवेगिरी करते एखादी कंपनी, तर त्याच्यापासून शेतकरी मित्रांनो सावध व्हा. आपले तरुण तरुण शेतकरी मित्र आहेत याच्यापासून वाचावा, किंवा म्हणजे तोटा होऊ नये, किंवा कोणत्या फसवेगिरी कंपनी कोण फसवू नये याकरता शेतकरी मित्रांनो मी माहिती देत राहील. आणि जर काही शेळी संबंधित माहिती पाहिजे असेल, शेळी पालनासंबंधित काही माहिती पाहिजे असेल, त्यानंतर शेती संबंधित माहिती पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण शेती आपल्याकडे शेतकरी मित्रांनो केळी, अंगूर हे सोडता आपल्याला संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो, म्हणजे की कापूस असन, सोयाबीन असन, तूर असन, मूग असन, उडीद असन शेतकरी मित्रांनो, तीळ असन, लिंबू असन शेतकरी मित्रांनो, मोसंबी असेल शेतकरी मित्रांनो, ऊस असेल, हे संपूर्ण शेती शेतकरी मित्रांनो तुम्ही बिनधास्त भुईमुगाचे असन शेतकरी मित्रांनो, मका संबंधित असन, बाजरी, ज्वारी, गहू, ही संपूर्ण माहिती तुम्ही शेतकरी मित्र कमेंटद्वारे विचारू शकता शेतकरी मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला फवारणी असन, पेरणी असन, त्याचा अंतर असन शेतकरी मित्रांनो, बियाणं संबंधित माहिती सांगा शेतकरी मित्रांनो. मी संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करेन, किंवा तुम्हाला माहिती सांगा शेतकरी मित्रांनो. कोणची अपेक्षा न ठेवता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. सबस्क्राईब जर केलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे मी प्रत्येक व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्याकडे येईल शेतकरी मित्रांनो, तुमच्यापासून माहिती पोहोचेल. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपण इथून पुढं काय करीन की मी 2-3 दिवसाला काय जे म्हणजे जसं होईल तसं शेतकरी शेतीमधले कामं करीत जसं होईल तसं मी व्हिडिओ अपलोड करीत राहील शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपण जे एक शेळीपासून सुरुवात केलेली आहे शेळी पालनाला, तर आता आपण बकरी काही विकले तिचे, परंतु पाठी ठेवून काही
म्हणजे आता सगळे संपूर्ण 8 नग आता झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपले. तर शेळी पालन आपण शेळ्या भरपूर सांभाळलेल्या होत्या, परंतु आपण बंदिस्त शेळी सांभाळलेली नव्हती. त्यामुळं आपली काय डेअरिंग लागण झाली, जास्त प्रमाणात शेळ्या सांभाळायला, जास्त प्रमाणात घ्यायला. त्यामुळं आपण एका शेळीपासूनच बंदिस्त शेळी पालन सुरू केलं आणि अतिशय सक्सेस करून दाखवायला, म्हणजे सक्सेस झालं शेतकरी मित्रांनो. म्हणजे एक आसन किंवा 10 शेळ्या असतील शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणतीही बाधा आलेली नाही आजपर्यंत, कोणताही दागा फटका बसलेला नाही. का की पहिल्या शेळ्या सांभाळलेल्या, परंतु बंदिस्त आपण शेळ्या सांभाळायला नव्हत्या. त्यामुळं आपण जास्त शेळ्या घ्यायला डेअरिंग केली नाही शेतकरी मित्रांनो आपण. त्याच्यामुळं आता काय केलं आपण की एक वर्षभर आपण एक शेळी घेऊन सांभाळली शेतकरी मित्रांनो. आता 7-8 शेळ्या झाल्यात आपल्या. नग म्हणजे शेळ्या नाही झाल्या, परंतु बारकाल छोटे छोटे पिले, काही 2 शेळ्या, 2 थोड्याशा गाभा गेलेल्या पाठी शेतकरी मित्रांनो. अशा म्हणून आपले सगळे संपूर्ण 8 नग झालेले आहेत. तर आपण व्यवस्थित आता म्हणजे व्यवस्थित सेट झालं. एवढा पावसाळा जर आपला व्यवस्थित गेला शेतकरी मित्रांनो, तर आपण शेतकरी मित्रांनो संपूर्ण म्हणजे ह्याची जेवढी माहिती तेवढी मी आपल्या व्हिडिओवर, आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकीन शेतकरी मित्रांनो, आणि सर्व शेतकऱ्याला माहिती देईल. का की शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती माहिती सांगायला लागली शेतकरी मित्रांनो, परंतु शेळी पालनासंबंधी, शेतीसंबंधी माहिती सांगतात, परंतु त्यांच्या फायद्यासाठी सांगतात. कोणी कोणाच्या शेळी पालनाचा प्रचार करतो, शेळ्या विकण्यासाठी, पिल्ले विकण्यासाठी शेतकरी मित्रांनो. त्यानंतर कोणी कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट विकण्यासाठी म्हणजे प्रचार करतं शेतकरी मित्रांनो. तसं आपण काही करणार नाहीत. आपल्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा किंवा शेतकऱ्याला जोडधंदा नवतरुण पिढी शेतकरी मित्रांनो, शेतकरी शेती करणारी, त्यांना फायदा व्हावा याकरता आपण माहिती देत राहू शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपण माहिती देऊ शेतकरी मित्रांनो. म्हणजे आपला आणि एक झालं शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्याला कोणी यायला लुटून चाललं आहे. त्याच्यामुळं थोडंसं सावध व्हा शेतकरी मित्रांनो. कोणीही कोणत्या भूलतापाला बळी पडू नका. कोणी काही सांगतं शेतकरी मित्रांनो, कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका. आणि दुसरी गोष्ट, शेळीपालन जर सुरू करायचं असेल, त्यात काय आज काय लई पैसा नाही शेतकरी मित्रांनो. पैसा आहे, परंतु जे सांगायला लागलेत आम्ही बंगला बांधला, हे केलं ते केलं शेतकरी मित्रांनो, त्यांनी सगळ्या लोकायला फसवून बंगले बांधलेले आहेत. मी स्पष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, ते बी शेतकरीच आहेत, परंतु सगळ्या लोकांना फसवून त्यांनी बंगले बांधलेले आहेत. कारण काय सांगतो तुम्हाला, नवीन एखादी जात आणायची, शेतकऱ्या म्हणजे सगळीकडं प्रचार करायचा, आणि त्यानंतर प्रचार करून ते शेळ्या ज्या आहेत स्वस्त आणायच्या आणि महाग विकायच्या, असे पैसे कमावलेले शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं कटाईसाठी असन शेतकरी मित्रांनो, कटाईसाठी तर मांस म्हणजे काय, बिटल घेतली काय, सोजत घेतली काय, बोर घेतली काय शेतकरी मित्रांनो, कटाईसाठी काय त्याला काय जास्त पैसे खाटी जे असतात तर ते काय देत नसते शेतकरी मित्रांनो. ते वजनाप्रमाणेच पैसे देणार. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही नवीन जाती असतील त्याला बळी पडू नका आणि जास्त किमतीला शेळ्या घेऊ नका शेतकरी मित्रांनो. ज्या उस्मानाबाद असत्या, आपल्या गावरान शेळ्या असतात, ह्या शेळ्या घेऊनच शेळीपालन सुरू करा शेतकरी मित्रांनो. तुम्हाला अनुभव आल्याच्यानंतर तुम्ही एक घ्या, एकीपासून 4 करा, असं वाढीत चला शेतकरी मित्रांनो. परत एखाद्या 10 बऱ्याच मी व्हिडिओ बघायला लागलो शेतकरी मित्रांनो, 10 शेळ्या घेतात, 20 शेळ्या घेतात. आणि बंदिस्त शेळीपालन शेतकरी मित्रांनो, बंदिस्त शेळीपालन करणं इतकं सोपं नाही. तुम्ही उन्हाळ्याभर हिवाळ्याभर कसं सांभाळता, पण शेतकरी मित्रांनो खरी कसोटी असते तर ती असती पावसाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं त्यावेळेस तुम्ही काय करा, गावरान शेळीपासून सुरू करा. गावरान शेळी कशी असते, आपल्या महाराष्ट्रामध्ये सट झालेली शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित वातावरण तिला सट झालेलं असतं, आणि तिला थोडंसं दुखण्यासाठी म्हणजे रोगाला ह्याला जास्त बळी पडत नाही आहे. त्यामुळं काय करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही गावरान शेळीपासून आपल्या स्वस्त शेळ्या घ्यायच्या, आणि छोट्या छोट्या घ्यायच्या, लई मोठ्या शेळ्या घ्यायच्या ना शेतकरी मित्रांनो. मध्यम शेळ्या घ्यायच्या, लई लहान घ्यायची नाही, लई मोठी घ्यायची नाही शेतकरी मित्रांनो. छोट्या छोट्या शेळ्या घ्यायच्या. छोटी मध्यम शेळी घेतली की ती बी 2च पिल्ले देते, मोठी शेळी घेतली 2च पिल्ले देते. 3 पिल्लेली काय कामाची नाही शेतकरी मित्रांनो, का की तिला दूधच पाजायला बेजार होता माणूस. त्याच्यामुळे 2 पिल्ले द्यावं अशी शेळी घ्यायची मध्यम. अशा शेळ्या घेऊन शेतकरी मित्रांनो शेळीपालन सुरू करा. तर ही सगळी शेतकरी मित्रांनो शेळीपालनाबद्दल मी माहिती सांगेन तुम्हाला. तुम्ही कमेंटद्वारे विचारित जा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.